सगळ्यांचं मी माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे हीच मी समर्थ महाराजांना प्रार्थना करते। चला तर आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस असणार आहे, कारण आज माझ्या अहोचा बर्थडे। त्यामुळे म्हटलं चला आज त्यांना जोरदार शॉपिंग करून द्यायची आहे आणि त्यांना खूप आम्हाला आनंदात बघायचं। नेहमी ते आमच्यासाठी खूप कष्ट करतात। आज त्याचं फेवरेट जेवण बनवणार आहे मी। त्यांना जे जे जेवणात आवडतं, खायला आवडतं ते सुद्धा मी बनवणार आहे आणि छान मस्त छान छान गिफ्टसुद्धा मी त्यांना घेणार आहे, कारण नेहमी ते मला पाहिजे ज्या गोष्टी पाहिजे, ज्या वस्तू पाहिजे, जे जे मला पाहिजे ते सगळंच मला ते घेतात। पण म्हटलं चला मी आणि माझ्या परीने खूप छान अशी जोरदार मी त्यांची शॉपिंग केलेली आहे, कपड्यांची बरेच काही छान छान वस्तू पण घेतलेल्या आहेत, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल। चला मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता, ठीक आहे। चला आणि आज आमच्या म्हणजे दिवसाची जी सुरुवात आहे खूप छान झालेली आहे। मस्त सकाळी सकाळी माझ्या घराच्या बाहेर छान मस्त वासुदेवाचं जे स्वामीचं भजन बोलत होते ते इतकं सुंदर वाटत होतं। सकाळ की छान झाली ना, मनाला एक म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं आज मनाला की असो आज यांचा बर्थडे पण होता आणि त्यांना सुद्धा आपल्या खात्यातून म्हणजे आपल्याकडं काहीतरी छोटं दान दिलं गेलं। तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं मी माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज छान मस्त सुंदर सकाळ झालेली आहे आणि वासुदेवाच्या दर्शनाने सकाळ झालेली मस्त आणि छान पावसाचं सुद्धा वातावरण होतं। बघा किती पाऊस आलेला आहे सकाळी सकाळी। सकाळचं वातावरण इतकं छान आनंदमय झालं ना, खूप मनाला भारी वाटलं आणि एक असं समाधान मिळाल्यासारखं वाटलं। आज यांचा बर्थडे पण होता, त्यामुळे म्हटलं चला वासुदेवांचं जे भजन होतं ते सुद्धा कानावर आलं, तेही खूप छान वाटलं। स्वामी समर्थांचं भजन त्यांनी गायलं। बघा किती छान आणि सुंदर दिसतात या दोघी, कारण यांना खूप उत्सुकता आहे आपल्या पप्पांचा बर्थडे करायचा आहे असं। आणि परीचं खूप चालू होतं 2 दिवसापासून की मला पप्पांचा बर्थडे वगैरे करायचा आहे। तिने शंभूला सुद्धा रेडी केलेलं आहे आणि ती सुद्धा रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। पुन्हा एकदा माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पण तुला काय बोलायचंय पप्पांबद्दल? मला माझ्या पप्पांबद्दल बोलायचं आहे की माझे पप्पा मला खूप लाड करतात। व्हेरी गुड। माझे पप्पा मला जे पाहिजे ते घेऊन देतात, मला काहीच कमी नाही करत। व्हेरी गुड बच्चा। परी काय बोलते? तर मी तुम्हाला दाखवते यांना मी बर्थडेला काय घेतलंय असं। आणि बघा शंभूचं काय चालू आहे। शंभू काय हाय कर सगळ्यांना। आणि त्या ज्या बॉक्स मध्ये आहे ना ते मी यांना गिफ्ट घेतलेलं आहे। हातातली जी साखळी असते ना ती घेतलेली, पण ती अजिबात देत नाहीये। शंभू दे ना बेटा। त्याच्यानंतर हे शर्ट घेतलेलं आहे, खूप छान आहे कलर। त्याच्यानंतर ही फॉर्मल पॅन्ट जी असते ती, आणि ही सुद्धा फॉर्मलच आहे ना, ऑफिसला घालू शकतो ना आपण, घेतलेली आहे। आणि छान मस्त असं। शंभू तू दाखव सगळ्यांना, दाखव तू दाखव सगळ्यांना। सगळ्यांचं सगळ्यात फेवरेट गिफ्ट आहे माझं हे बघा, ही साखळी केलेली मी यांना, दिसते का नाही ते सांगताना खूप छान वाटेल हाताला। ही बघा मला माझ्याच हाताला एवढी छान दिसते, त्यांच्याही हाताला छान वाटेल। आणि पण जर व्हिडिओमध्ये यायचं त्यांना आवडत नाही, पण जर थोडासा कोळी ना
थोडा व्हिडिओ शेअर करेल मी. बघा दे शंभू, ठेव त्याच्यात ठेव. पप्पांचं आहे ना ते, ठेव मग. आणि तुम्हाला ड्रेस जर आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसा आहे. याचं खूप सुंदर ड्रेस आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर माझे जे पायातले जोडवे आहे ना ते कधीचे केलेले होते मी, आणि पाहिजे तसे आता म्हणजे नाही, ते खराब झाल्यासारखे. हो बेटा थांब, आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवून देऊया. हां हाय का सगळ्यांना. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा खूप छान आहे, मस्त छोटेसे. हे बघा खूप छान दिसतील पायाला. शंभू कुठे गेली बेटा साखळी, कुठे गेली? हा कुठे टाकली तू साखळी, कुठे टाकली बेटा? ही बघा, ही बघा. आवडली तर नक्की सांगा कमेंट्स मध्ये कशी ते. जेवणाला आज आम्ही बाहेर जाणार नाही, कारण उद्या संडे आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं उद्याच यांना सुट्टी राहील, त्यामुळे आम्ही उद्या जायचं ठरवलेलं होतं. आणि खूप छान दिसत आहे ड्रेस घालून, एकच नंबर दिसत आहे. आणि आज काय झालं माहिती आहे का, पावसाचं वातावरण सुद्धा आहे का बरी, त्याच्यामुळे मग आम्ही काय बाहेर जेवायला वगैरे जाणार नाहीये. घरीच आम्ही जे जेवण आहे ते बनवलेलं आहे. आणि पावसाचं वातावरण बी आहे, अजून पाऊस केव्हा पण येऊ शकतो, मग आम्ही जात नाही बाहेर. मग आम्ही उद्या प्लॅन केलेला आहे वॉटर पार्कला जाण्यासाठी, त्यामुळे म्हटलं चला का बरी उद्या वॉटर पार्कला जाऊ. हां आज असं पप्पांना सुट्टी पण नव्हती ना. त्र्यंबकेश्वरला जायचं होतं पण काही मिळालं नाही ना, पप्पांना सुट्ट्याच मिळाल्या नाही, मग कसं जायचं आपण असं. कारण सुट्ट्या मिळणं पण 2-3 दिवसाच्या महत्त्वाच्या आहे ना, तेव्हा आपला एन्जॉय पण होईल ना. हां तेव्हा जास्त मजा येते आपली पूर्ण फॅमिली सोबत. हो अच्छा. कारण कसं आहे माहिती आहे का, आज आपण उद्या गेलो असतो, आज जरी गेलो असतो संध्याकाळी, मग आपला म्हणजे यालाच टाइम लागून गेला असं ना जायला वगैरे. आणि आज बी पाऊस होतो ना, पाऊसच होता आणि पप्पांना सुट्टी पण नव्हती ना मग आज असं. पण उद्या तर संडे ना, उद्या तर सुट्टी सगळ्यांनाच राहील. हां आणि पुन्हा एकदा माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पण तुला काय बोलायचं आहे पप्पांबद्दल? मला माझ्या पप्पांबद्दल बोलायचं आहे की माझे पप्पा मला खूप लाड करतात. माझे पप्पा मला जे पाहिजे ते घेऊन देतात, मला काहीच कमी नाही. परी काय बोलते? या ज्या तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ना, या माझ्या चुलत मामी आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला मला बघून. मी केंद्रात गेली ना, त्यांनी मला आवाज दिला, मी त्यांना आवाज दिला, कारण त्या मामी सुद्धा इथे धुळ्यातच राहतात, पण आमचं कधी भेटणं वगैरे होत नाही. पण अचानक आमची भेट झाली. ही सुद्धा समर्थांची इच्छा असेल आणि बर्थडे वगैरे सेलिब्रेशन झालं आमचं. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी केंद्रात गेली, ऑफिसला गेले आणि छान मस्त केंद्रात वातावरण तर खूपच छान होतं आजचं. मस्त छान बाहेर पाऊस. त्याच्यानंतर संध्याकाळी केंद्रात गेली. केंद्रात गेल्यानंतर मी स्वामींचं दर्शन घेतलं, बघू शकता तुम्ही, आणि मनाला खूप प्रसन्न वाटलं. स्वामींच्या दर्शनाने अगदी मन म्हणजे इतकं पॉझिटिव्ह होतं ना. तुम्ही सुद्धा मंदिरात जर शक्य होत असेल ना, तर रोज संध्याकाळी स्वामींच्या आरतीला तुम्ही जात जा. मला जसं जमलं ना तसं मी नक्कीच जाते, कारण स्वामी
यांचं स्थान जे माझ्या जीवनात किंवा मनात जे आहे ना ते खूप श्रेष्ठ आहे. कारण जे पण काही आहे आज ते फक्त स्वामींमुळेच आहे मी, म्हणून मला खूप आनंद आहे. आणि तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करा. नंतर घरी आली, मस्त डाळ भात बट्टीचा आणि बासुंदीचा बेत केला. कारण भाऊ सुद्धा येणार होता, त्याच्यामुळे म्हटलं चला याचा बर्थडे सुद्धा आहे आणि भाऊ सुद्धा येणार आहे, त्यामुळे म्हटलं मी वरण भात बट्टीचं जेवण बनवलं. आणि मुळात म्हणजे यांना वरण भात बट्टीचं जेवण खूप आवडत असतं, त्यामुळे मी वरण भात बट्टीचं जेवण बनवलं. बघू शकता तुम्ही, वरणाला फोडणी वगैरे देते. आता छान डाळ वगैरे शिजली, कांदे टमाटे वगैरे जे ना ते मी कट करून घेते. जे हे घेतले ना मी, चॉपर घेतलंय ना, त्याच्याने खूप छान बारीक कट होतात. काय शॅम्पू पाणी घ्यायचं. आणि परी नेहमी कसं म्हणते, मम्मा तू वरण भात बट्टीचं जेवण खूप छान बनवते. वरण तू असं म्हणजे वरण कसं बनवते? मी नेहमी जे जसं कॉमन असतं तसं मी वरणाची जी रेसिपी ट्राय करत असते. फक्त मी ना वरण जो मॅगी मसाला आहे ना तो यूज करत असते, त्याच्याने ना वरणाला खूप छान टेस्ट येत असते. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. प्रत्येक भाजीत तुम्ही मॅगी मसाला आहे ना टाकू शकतात, कारण इतकी छान चव येते ना. आणि लहान मुलं तर खूप छान आवडीने खातात. कारण माझ्या दोघी मुलींना आहे ना जेव्हा मी मॅगी मसाला टाकते ना वरणामध्ये, तेव्हाच वरण त्यांना खूप आवडत असतं. आणि त्याच्यानंतर मी परीला बनवला पिझ्झा, कारण तिचं खूप कधीच चालू होतं, मम्मी पिझ्झा बनव. म्हटलं दोन पिझ्झा मिक्स केले. हो ना मम्मी, हे बघा इतके भारी टेस्ट आहे ना त्याला. 2 पिझ्झा घेतले, ते दोघी मिक्स करून. जेवण वगैरे होतं ते सर्व रेडी झालेलं होतं. आता म्हटलं चला पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य द्यावा, मग बाकीचे सगळे जेवणाला बसतील. कारण परीचे पप्पा थोडे उशिरा येणार होते, मग त्यामुळे मी काही ते शूट वगैरे केलं नाही. आणि छान मी समर्थांना नैवेद्य वगैरे दिला. आणि मस्त भाऊ जो होता तो पण आला आणि त्याने छान फ्रेश झाला, त्याने सुद्धा जेवण केलं. आणि त्यालाही सुद्धा खूप छान जेवण माझं हे ते आवडलं. कारण तो भाऊ आहे ना म्हणजे सकाळचा आलेला होता आणि त्याने म्हणजे थोडा नाश्ता वगैरे केला होता बाहेर, त्यामुळे म्हटलं चला याला लवकर जेवण देते. आणि परीचे पप्पा उशिरा जेवले. त्याच्यानंतर त्याला अशी बट्टी आवडते ना, तळलेली जी बट्टी असते ना ती आवडते. मग मी त्याच्यासाठी तशी तळून दिली बट्टी. आणि छान मस्त ताट हा रेडी झाला त्याचा. बघू शकता खूप छान असं वरण, बासुंदी, गुलाबजाम हे त्याला खूप आवडत असतं. त्याच्यामुळे म्हटलं मी चल आज दादा बऱ्याच दिवसांनी आलाय. आणि अजून माझा दादा आहे ना खूप कष्टाळू आहे, एवढा मेहनती ना, आणि स्वभाव एवढा गोड आहे त्याचा. त्यांची जेवण वगैरे आवरलं, छान किचन वगैरे स्वच्छ केलं. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. माझ्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे तुम्ही. चला पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत भेटू, पण त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप मला महत्त्वाचा